The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। तपो च ब्रह्मचर्या च आर्यसच्चानदर्शनम् निब्बान सच्चिक्रिया च ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे, दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहराजवळील साजापूर येथील आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे अंशकालीन 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास आज रोजी प्रारंभ झालेला आहे। तेव्हा या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व शिबिरार्थी, आज रोजीचं भोजनदान देणारे दानदाता श्रद्धावंत धम्म उपासिका मायाताई पोपट वाघमारे सातारा परिसर औरंगाबाद तथा धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, साजापूर येथील महिला मंडळ, मैत्री बुद्ध विहारातील सर्व महिला मंडळ आणि सर्व बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर आज श्रामणेर शिबिर आहे आणि आम्ही विचार केला की वर्षावास संपला, वर्षावासाचा समारोप झाला, कठीण चिवरदानाचा कार्यक्रमही झाला आणि जय्यत असा हर्षोल्हासात महाथेरो समारंभ ही मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रासह मला वाटतं तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणावरून श्रद्धावंत उपासक उपासिका त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही बुद्धगयेला चॅन्टिंगला होतो, त्यापूर्वी पुन्हा मेडिटेशनला गेलो आणि अजून आल्यानंतर मग आता काय, कारण 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख आहे। आता येणारी 26 जानेवारी 2026 म्हणजे 26/1/26 असे आम्ही पाढे शिकलो शाळेत असताना, म्हणून ही एक युनिक तारीख आहे। तर त्या युनिक तारखेला आपल्या शहरामध्ये, औरंगाबाद शहरामध्ये दिल्ली गेट हडको कॉर्नर मुख्य रस्त्यावरती N12 सिडको रोझाबाग या ठिकाणी 4 माळ्याचं आपला द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं बांधकामाचं भूमिपूजन आपण येणाऱ्या 26 जानेवारीला
समाजाच्या दानातून, तेही स्वैच्छिक दानातून सुरू करणार आहोत. तो एक कार्यक्रम तर होणारच आहे, पण मध्यंतरी समाजाचा आपण देणं लागतो. बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले, म्हणून आपण समाजाला देत राहिलो पाहिजे. बाबासाहेब जसं जीवनभर देत राहिले, भगवान बुद्ध सुद्धा जीवनभर देत राहिले. फक्त खाऊन झोपणे आणि मौज मस्ती करणे एवढ्या पुरतं जीवन मनुष्याचं नसावं. कारण भगवान म्हणाले आपण दीर्घोद्योगी असावं, आपल्या मनाला निर्मळ करणारे आपण असावं, समाजालाही देणारे असावं, सिलवान बनण्यासाठीचे आपण आपले प्रयत्न असावेत, प्रबोधन आपल्याकडून व्हावं, धम्म एक दुसऱ्याकडे पोहोचावा, यासाठी आपण सदोदित ऍक्टिव्ह असायला पाहिजे, सक्रिय असायला पाहिजे. कारण जीवन अनमोल आहे बघा. कोणाचा काय भरोसा आपण कधी जाऊ, आहे का गॅरंटी? पुढला क्षण आपला असेल की नाही याची पण गॅरंटी नसते. म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. कारण प्रत्येक जण इथे जन्मगावावरून निघालेला आहे आणि प्रत्येकाची वाटचाल मरण गावाकडे सुरू आहे. मग ते मी असो, तुम्ही असो की अजून कोणीही असो, त्याचा काही याच्याशी संबंध नाही आहे. आणि म्हणून मग हे श्रामणेर शिबिर डोक्यात आलं तर दिवसही माझ्याकडे जास्त नाहीये, फुल शेड्यूल पॅक आहे बघा. सध्या तर मार्च पर्यंत पॅक आहे, पुढल्या तारखा आता घेत नाहीये. एप्रिल महिन्यामध्ये जयंतीचा पिरियड असतो, मे मध्ये कोकण दौरा आहे, त्यामुळे पूर्ण मे पर्यंत पॅक आहे. पुन्हा जून रिझर्व असेल पुन्हा ध्यानासाठी, आणि नंतर पुन्हा जुलै पासून वर्षावास प्रारंभ होईल. तर पुन्हा 3 महिने कंटिन्युअसली बिझी शेड्यूल. तर असं जिएंगे भी तो बाबा साहब के काम के लिए और मरेंगे भी तो बाबा साहब के काम के लिए, असा आमचा संकल्प आहे. त्यामध्ये म्हणून मरायचं तर प्रत्येकाला आहे, परंतु मरने के बाद भी जिंदा रहने के लिए अगर अच्छा काम करके जाएंगे तो मरने के बाद भी जिंदा रह सकते हैं. लेकिन भगवान बुद्धाने तर सांगितलं काही काही लोक जिवंतपणेच मेलेले असतात, कोणाच्याच कामाला येत नाहीत आणि स्वतः आपण स्वतःला सुधरून घेत नाहीत. असे काही काही लोक, तर त्यापैकी आम्ही तर बापा बिलकुलच नाही. तुम्ही नसालच, कारण तुम्ही लय चांगले आहे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. आणि म्हणून श्रामणेर शिबिरामध्ये बघा, आमच्या कोणी रेल्वे खात्यातला आहे, कोणी महाविद्यालय शैक्षणिक खात्यातला आहे, कोणी इंजिनिअरिंगच्या फील्डचा आहे, तर कोणी बांधकामाच्या फील्डचा आहे, तर अजून शेतकरी पण आहे कोणी. तर काय काय विचारूच नका. हे यांचे 5चे 50 झालेत, वेल मांडवायला गेलाय काही काहीचा. तर त्यातल्या त्यात आमच्या शिबिरामध्ये आमचे डोंगरे जे पुण्याचे आहेत, तर मागच्या वर्षावासामध्ये 3 महिने ते इथे शिबिरासाठी होते. आमचे मुंबईचे सोनोने आहेत, कुठे बसले बारीक, हे पण 3 महिन्यांच्या श्रामणेर शिबिरामध्ये होते. आणि पुन्हा त्यांना इच्छा झाली तर पुन्हा ते या शिबिरामध्ये आले. याच्या अगोदरच्याही शिबिरामध्ये ते आले होते. आणि आपणही सर्व चॅनलच्या माध्यमातून प्रवचन ऐकतच असाल निश्चितच, आणि त्याच माध्यमातून आपण जॉईन झालात. तर म्हणून हे श्रामणेर शिबिर आहे. तर बघा, आज या प्रसंगी भोजनदानही दिलाय आपल्या वाघमारे परिवाराने. पुनश्च एकदा त्यांच्यासाठी आपण साधुकार द्यावा सर्वांनी. सदोदित आपण धम्म विचारांमध्ये राहिलो पाहिजे, आपलं मन सदोदित धम्मामध्ये राहिलं पाहिजे बघा, असं भगवंताचं वचन आहे. आता मी जी गाथा म्हणालो बघा, थोडक्यात उपदेश करणार आहे. या ठिकाणी आमचे पूजनीय डॉक्टर प्राचार्य खेम धमोजी महास्तवीर भंतेजी आहेत, त्यांचाही आशीर्वाद आहे. त्याचबरोबर आमचे पूजनीय मंगलबोधी भंतेजी आहेत, हे आमचे श्रद्धानंद श्रामणेर आहेत. त्याचबरोबर राहुल आनंद आमचे बारीक श्रामणेर आहेत. त्याचबरोबर आम्रपाली आर्याजी या ठिकाणी आहेत, आणि पलीकडल्या बोधिशिला आर्याजी पण आहेत. यांच्याही साठी आपण साधुकार द्यावा सर्वांनी. रोज रोज वेगवेगळ्या धम्मदेसना असणारच आहेत, वैविध्यपूर्ण धम्मदेसना असणार आहेत. विशेष म्हणजे मिलिंद प्रश्न आम्ही मैत्री विहारात वाचला यावेळेला, आणि संपूर्ण महाराष्ट्रासह बाहेरच्याही लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही आमच्या अल्पबुद्धीद्वारे समजून सांगण्याचा, विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही काही फार मोठे ज्ञानीवंत नाही आहे. कारण ज्या मोठ्या ज्येष्ठ भिक्खूंच्या सहवासात आम्ही राहिलो, तेही अत्यंत विद्वान, सिलवान, गुणवान भिक्खू होते. आजही मोठ्या भिक्षूंनाच आम्ही फॉलो करतो, कारण आपण स्वतःच काही परमज्ञानी नसतो कोणी, एकमेकांकडून शिकत असतो मनुष्य, आणि शिकायलाच पाहिजे, ज्ञान घेता आलं पाहिजे. फक्त फरक एवढाच आहे की ज्ञानाचा, आपण अहंकाराचं ज्ञान आणि ज्ञानाचा अहंकार यातला फरक आपल्याला
समजला पाहिजे. आणि म्हणून मिलिंद प्रश्नाचे 72 एपिसोड मला वाटतं काहीतरी झालेले आहेत. 72 भाग झाले. 12 ऑक्टोबरला मिलिंद प्रश्नाचा शेवटावा म्हणजे 72वा भाग होता आणि त्यानंतर मग आपला कार्यक्रम वगैरे चालला. तर मी असा एक विचार केला की आता हे 7 दिवस आपल्या हातात आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी आहे आता 7 दिवस. तर मग तुम्हाला मला वाटतं मेंढक प्रश्न आता प्रारंभ करणार आहोत आपण. कोणता? मेंढक प्रश्न फार मोठा, त्याच्यामध्ये असे काय म्हणू त्याला, अद्भुत उपदेश आहेत. चमत्कारिक पद्धतीने जो काही भगवंताचा धम्म आहे, ऍक्च्युली चमत्कार आहे की नाही ते सांगेल नंतर. थोडं काही काही गोष्टी राज पण ठेवल्या पाहिजे. पण लोक जसं दाखवतात तसा काही चमत्कार वगैरे नाही. पण भगवंताच्या जीवनामध्ये, भगवंताच्या धम्मामध्ये सुद्धा काही अद्भुत गोष्टी आहेत. तर त्या मेंढक प्रश्नामध्ये आहेत. तर सायंकाळपासून आपण त्याचे एपिसोड सुरू करणारच आहोत. तर आता तुर्तास मी तुम्हाला ही जी गाथा म्हणालो, महामंगल सूक्तामध्ये गाथा आहे. तपोच ब्रह्मचर्यांचं आर्य सच्चान दस्सनं निब्बाण सच्ची किरियाचं येतं मंगलमुत्तमं. भगवंतानं निब्बाण, सच्ची क्रिया म्हणजे सत्य क्रिया. कशाची? तर निब्बाणाची, निर्वाणाची. तपोच म्हणजे तप करणे. तर तप कोणतं आहे? तर आता तुम्ही 7 दिवस जे तप करणार आहात, तपाला ध्यानही म्हटलं, तपाला साधनाही म्हटलं, तपाला अधिष्ठानही म्हटलं, तपाला व्रतही म्हटलंय. तप म्हणजे त्यासाठी आपला एक काय म्हणू त्याला की फिक्स अधिष्ठान करणे, संकल्प करणे. म्हणजे कोणी बघा 12 वर्षाचं तप म्हणतात, कोणी 6 महिन्याचं तप म्हणते, कोणी 6 वर्षाचं तप म्हणते. म्हणजे अधिष्ठान करायचं आहे की मी माझ्या मनावरती विजय मिळवेल, मी माझ्यातले अवगुण काढून टाकेल, मी माझ्यामध्ये सद्गुण वाढवेल, असे काही संकल्प करायचे असतात. जसं मी सकाळी पण तुम्हाला म्हणालो की भगवंताने आर्य अष्टांगिक मार्ग जो शिकवला त्यामध्ये एक सम्यक व्यायाम म्हणून मार्ग आहे बघा. तुम्ही कधी ऐकला असेल, वाचला असेल तर. सम्यक व्यायाम काय आहे? सम्यक व्यायाम, सम्यक व्यायाम म्हणजे काय? तर आता आपण जशी एक्सरसाइज करतो, जे मुलं वगैरे मुली एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात ना, तर व्यायाम म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी, व्यवस्थित निरोगी ठेवण्यासाठी वारंवार 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 एखादी एक्सरसाइज आपण करत असेल, व्यायाम करत असेल, तर शरीर सुदृढ बनते की नाही? आता काही काही पोरं, मुली, मुलाचे बघा शरीर एसटी अशी फार व्यवस्थित असते बघा. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे आपण कुठेतरी कमी आहोत. तर ते रोज जिम मध्ये जाऊन किंवा स्वतः सेल्फ म्हणा, तर ते व्यायाम करतात वेगवेगळ्या प्रकारचा आणि त्यांचं मग शरीर असं मस्तपैकी बनते बघा, असं मजबूत शरीर बनते त्यांना आणि जास्त ते आजारी पडत नाहीत, कारण ते शरीराचा व्यायाम झाल्यामुळे. तर शरीराचा व्यायाम जसं शरीराला परिपक्व आणि मजबूत बनवते, शरीराचा व्यायाम शरीराला परिपक्व, मजबूत आणि निरोगी बनवते, तसंच भगवान बुद्ध म्हणाले निर्वाण प्राप्तीच्या मार्गामध्ये सुद्धा आपल्या मनाला शुद्ध, परिशुद्ध, विशुद्ध, निर्मळ बनविण्यासाठी सुद्धा त्याला चांगल्या चांगल्या सवयी लावण्यासाठीचे संकल्प आपल्याला करता आले पाहिजे. जसं तुम्हाला आता मी भोजन करतानाही सांगितलं की आता हे जे 7 दिवसांचं भोजन तुम्हाला मिळणार आहे ते लोकांनी श्रद्धेनं दिलेल्या दानातून मिळणार आहे. तुम्ही तुमच्या घरी जे काही पंचपक्वान खात होतात, तर इथेही पंचपक्वान नाही बाबा, इथं तर 50 पक्वान भेटतात. आता आम्ही तर पाहतो, विचारूच नका, लोक फार श्रद्धावान आहेत. बिलकुल किती प्रकारच्या भाज्या, किती प्रकारचं स्वीटन, काय वरणन, विचारूच नका. तर मग लोकांनी दिलेलं जे दान आहे, श्रद्धेनं दिलेलं त्यांचं भोजन, ते भिक्षापात्रात उरवायचं नाही, ते फेकायचं नाही, असं मी तुम्हाला सांगितलं बघा. तर हा पण व्यायाम आहे. मग ती सवय लावायची आहे, घरी असो की बाहेर असो, अन्न वाया गेलं नाही पाहिजे. त्यानंतर छोटे छोटे नियम सांगितले की ज्याचे संकल्प केले पाहिजे. आपण फिक्स ठरवलं पाहिजे की हे मला करायचं आणि हे करायचं नाहीये, हे धरायचंय आणि हे सोडायचं आहे. काय धरायचं आणि काय सोडायचंय एवढं माणसाला ज्ञान असलं पाहिजे. फार पुस्तकी ज्ञान असेल, कोणत्या गाथा सुत्त किती पाठ आहेत, यापेक्षा काय धरायचंय आणि काय सोडायचंय याचं ज्याला ज्ञान असेल त्याच्या जीवनामध्ये तो फुट्ठस्स लोक धम्मेही चित्तं यस्सं न कंपती असोकं वीरजं खेमं येतं मंगलमुत्तमं, असं भगवान महामंगल सूत्रात म्हणाले. फुट्ठस्स लोक धम्मेही, लोकधम्मेही म्हणजे 8 लोक धर्म असतात की जे प्रत्येकाच्या वाट्याला येतात. जे बुद्ध असो की सर्वसामान्य व्यक्ती असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनुष्य जीवन जगत असताना किती धर्म वाट्याला येतात. धर्म म्हणजे हे असं म्हणतात ते धर्म नाही,
8 लोक धर्म सांगितले. किती धर्म वाटायला येतात प्रत्येकाच्या? 8 लोक धर्मातून कोणाचीही सुटका नाहीये. ते कोणते 8 धर्म सांगितले? तर पहिलं सुख प्रत्येकाच्या जीवनात आहे. कोणी नाही म्हणत असेल तरी आहे, कारण ते सवयीवर अवलंबून आहे. मी रात्री महिला मंडळाला सांगितलं आमच्या, म्हणजे काही काही वेळेला असते आपल्याकडे पण नाही म्हणायची सवय. म्हणून सगळं व्यवस्थित असलं तरी कसं काय नाही, बरोबर नाही हो. पुन्हा 6 महिन्यानं कसं काय नाही हो, बरोबरच नाही हो. पुन्हा 1 वर्षाने कसं काय बरोबरच नाही हो. रोजही विचारा ते बरोबर, रोजही म्हणेल ते बरोबर नाही हो. काऊन? का? तर सवय लावली तशी. आपल्याला सवयी लागलेल्या असतात बघा, लागलेले असतात की नाही. आता सर्वात भयंकर सवय माणसाला कोणती लागली आहे सध्या? ओव्हरऑल मनुष्य प्राण्याला कोणती सवय लागलेली आहे सध्याच्या घडीला माहिती तुम्हाला? सांगा. तुमच्या शिवापेक्षा कोणी दुसरं हुशार असेल का या जगात? कसं चटकन उत्तर आलं तुम्हाला? खरं की खोटं आहे? आता तुम्हालाच मी सांगतो, तुमच्यापैकी शिबिरार्थींपैकी ज्याला कुणाला सवय लागली असेल मोबाईल मध्ये काढ्या करण्याची, त्याला करमणार नाही. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, करमणारच नाही. कारण मोबाईल मध्ये लोक हवी झाले बघा. स्मशानभूमीत ते जळू लागलं का, टेंबा लावलाय का, कोणी रडू लागलं का, कोणी गौरू लागलं का, लोक निघाले का, तरी भान नाही. माणसात असून माणसात नसतात बघा. कोण? जे मोबाईलच्या आहारी गेले. माणसांमध्ये असून माणसामध्ये नसतात. त्यांचं सारं ध्यान मन त्या मोबाईल मध्ये. आता मला सांगा, मोबाईल जर दूर गेला, आपल्यापासून ठेवून गेला, कारण एक तर अभ्यासाची गोडी नाही आणि आध्यात्मिक गोडी नसल्यामुळे ध्यान नाही, वाचनाचा विषय छंद नाही, दुसरा कोणताच छंद नाही. एकच छंद सध्या लागलेला असतो, तो म्हणजे मोबाईल. याला मेसेज कर, गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून, गुलाब पाठव, फूल पाठव, याची पोस्ट त्याला पाठव, त्याची पोस्ट दुसऱ्याला पाठव, ऑल फॉरवर्ड कर. आणि घरात कोणाला बोले ना, घरात कोणाला चांगलं बोले ना, घरचं कोणतं काम करे ना, अभ्यास करे ना, विहारात जाईना. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर लय जबरदस्त युनिव्हर्सिटी आहे बघा, तिथं काय चिंतन करायची गरज नाही, काहीच नाही. म्हणून बघा, भगवंताने सांगितलेलं आहे की काही सवयी ज्या लागलेल्या असतात त्या सवयी आपल्याला सोडता आल्या पाहिजे. त्यासाठी अधिष्ठान करणं जरुरी आहे. आणि म्हणून मग तपोच ब्रह्मचर्यांचं भगवंताने म्हटलं तप करता आलं पाहिजे. तुमचं तप किती दिवसाचं आहे आता सध्या? किती? तर 7 दिवसात मध्ये तुम्हाला तपायचंय. तर सोडायचंय काय? तर वाईट ज्या सवयी असतील, असं म्हणत नाही बाबा तुम्ही वाईट आहे, तुम्ही लय चांगले आहे, परंतु माणसं तेवढ्या प्रवृत्त्या, असं म्हटलेलं आहे बघा, माणसं तेवढ्या प्रवृत्त्या आहेत. दुसऱ्याने आपल्याला वाईट म्हटलेलं आपल्याला सहन होतच नाही. आणि दुसरी गोष्ट तर दुसऱ्याला वाईट म्हणूही नाही, हे भगवंताची वाणी आहे. कारण कबीरानं तर सांगितलेलं आहे की वाईट शोधायला गेलो मी, मला वाईट कोणी भेटलं नाही. जेव्हा स्वतःला शोधलं तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी नाही. ही सच्चाई असते. मी तुम्ही कोणी असो, कारण आपण परिपूर्ण नाही आहोत. परिपूर्ण कोण आहे या जगामध्ये? जे दुःखमुक्त झाले, अरहत झाले, बुद्ध झाले, तेच परिपूर्ण आहेत. बाकी प्रत्येकामध्ये, माझ्यासह तुमच्या सर्वांमध्ये काही ना काही गुण अवगुण असतातच. फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजे आणि ते सोडता आले पाहिजे, त्यागता आले पाहिजे, काढून टाकता आले पाहिजे. नाही पूर्ण काढून टाकता आले तर थोडे तरी सोडण्याची, काढण्याची, तोडण्याची प्रॅक्टिस तरी आपल्याला निदान करता आली पाहिजे. कारण जर आपलं पुण्यकर्म अंगुलीमाला सारखं असेल तर 999 खून करणारा अंगुलीमाल जर भिक्षू बनू शकतो, किती? तुम्ही कोणी केले का? तुम्ही तर केला नसेल. एक करूही नका बापा, खून तर करूच नका, मारू नका कोणाला. कारण भगवंताने सांगितलं, नाही वेरे न वेरानी संमंती धकुदाचनं, अवेरेनच 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 संमंती, येस धम्मो सनंतनो
वैराने वैर कधी शांत होत नाही. वैर शांत करायचं असेल तर आपल्याकडे काय असावं लागेल? प्रेम असावं लागेल, खंती पारमिता असावी लागेल, तरच वैर शांत होतं. बघ, जाने प्रेमाने जिंकिले जगा, जाने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगा. कशाने जिंकलं? प्रेमाने. प्रेमाने जिंकता येते, वैराने कोणाला जिंकता येत नाही. सम्राट अशोकाने सुद्धा प्रेमाने जिंकलं जनतेला. प्रेमाने जगाला जिंकता येते, पण त्या लेवलचं आपल्याकडे प्रेम किंवा ती पॉवर, ती ताकद असावी लागते. फक्त काही काही लोक असे असतात की जे कोणाच्यानच बदलत नाही. अशा पण प्रवृत्त्या असतात. म्हणजे गेले तरी पीळ कायम राहते, शुंभासारखा बदलत नाही म्हणते. त्यांच्या समोर बुद्ध उभे करा, बाबासाहेब उभे करा, का अजून कोणाला शिकवायला, ते त्याच्यात त्रुटी काढायला बसले बा. पण स्वतः बदलत नाही. भगवान म्हणाले बदलण्यासाठी सुद्धा, स्वतःला मध्ये बदल करून घेण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ असावा लागतो आपल्यामध्ये. काय असावा लागतो? पुरुषार्थ असावा लागतो. पुरुषार्थ असल्याशिवाय आपल्याला बदलता येत नाही. आणि त्यामुळे बघा, भगवंताने सांगितलं तप करता आलं पाहिजे. व्रत वैकल्य जे करतात ते वेगळे, आणि तप करणे, अधिष्ठान करणे, संकल्प करणे वेगळं आहे. आणि म्हणून संकल्पपूर्वक तुमचे 7 दिवस जावेत यासाठी तुम्हाला एक थोडक्यामध्ये मी संकल्प कोणकोणते केले पाहिजे जीवनामध्ये मनुष्याने, जेणेकरून आपल्याला सुखाचं जीवन जगता येईल. सुखी राहण्यासाठी भगवंताने कोणते संकल्प सांगितले? सम्यक संकल्प तर सांगितलेलाच आहे. सम्यक संकल्पामध्येच अंतर्भूत भगवंताने सांगितलं बघा, की एकतर आपण आसक्तीपासून दूर राहिलो पाहिजे. संकल्प कोणते करायचे? पहिला संकल्प कोणता? आसक्ती. तर आसक्ती काय आहे? आसक्ती मीन्स त्याला इंग्लिशमध्ये अटॅचमेंट म्हणू शकतो आपण. लगाव, चिपकाव, ठीक आहे? चिपकाव असतो बघा. लालची कुत्ताची गोष्ट ऐकली तुम्ही? आपल्याकडे दृष्टांत ऐकलं ना, लालची कुत्ता. आम्हाला धडा होता, तुम्हाला होता का नाही माहित नाही. एक कुत्रा होता, लय वेळेस सांगितलं आपण. हे आसक्ती कशाला म्हणतात बघा, तुम्हाला मी सांगतो. तर तिन्ही काळात सारखीच राहते आसक्ती ही. एक कुत्रा होता, थोडक्यात सांगतो शॉर्ट मध्ये. एक कुत्रा होता, त्याला भूक लागली, गावात गेला. गावात गेला तर बा घर उघडच होतं एक. तर ती भाकर भेटली त्याला, दुरडीतली भाकर तोंडात धरली. हातात थोडी धरते, सिस्टम लावलेली आहे. तोंडात धरली. तोंडात धरली की पहिला विचार येत असतो की माझ्या या मालमत्तेत कोणी हिस्से कधी झाले नाही पाहिजे. म्हणून ते अगोदर धरते, तोंडात इकडं तिकडं पाहते आणि सुसाट गाडी सोडते त्याची. तर त्याला वाटलं बा याच्यात कोणी वाटा नाही केला पाहिजे ना, मीच खाल्ली पाहिजे, मलाच भेटलं पाहिजे, मीच काय ते आहे, दुसरं कोणीच नाही, माझा टेंबा. घराघरातही असं होत असेल बापा, तुमच्या होत नसेल, तुम्ही लय चांगले, माझंच ऐकलं पाहिजे म्हणते, मी जे करतो तेच बरोबर आहे म्हणते, मलाच माना, मलाच पूजा, माझ्याच पाया पडा, दुसरा कोणाच्या पाया पडू नका म्हणते. तर म्हणून कुत्र्याला भेटली भाकरीन, ते पळालं बा, गावाच्या बाहेर गेलं. ते गावाच्या बाहेर गेलं, गाव छोटस गाव. संपलं की नाही, नाला होता आणि त्या नाल्यावर पूल होता, पाणी साचलेलं होतं त्या नाल्यामध्ये, नदीमध्ये. त्यानं ते धाप लागली त्याला, पळून पळून. त्याला वाटलं बा आता पाहू कोणी आले का मागे, खाऊन घेऊ भाकर. तर त्यानं मागे वळून पाहता पाहता तो खाली नजर गेली त्याची. हे पुलाच्या कडेलाच उभं होत. पाणी स्थिर होत. ही खाली याची नजर गेली, याला दुसरं कुत्र दिसलं. आता हे कुत्रच, इथं माणसाला कळे ना काही गोष्टी, कुत्र्याला काय ढेकळं कळेल हो. ते कुत्र खाली पाहिजे, त्याला दुसरं कुत्र दिसलं, हे धुंदीत होतं. याच्या डोक्यात विचार हाच होता की बा या भाकरीमध्ये दुसऱ्याचा कोणाचा वाटा नाही झाला पाहिजे. आणि नेमकं दुसरं कुत्र दिसल्याबरोबर याला वाटलं आता भुकून त्याला हाकलून लाव. भुंकण्यासाठी काय करावं लागेल? कुत्रच कुत्र भुंकण्यासाठी
तोंड उघडलं, तोंडातली भाकरी गेली पाण्यात, ती गेली पुलाच्या खाली. तर अशी आसक्ती असते बघा भयंकर माणसामध्ये. आणि त्यामुळे भगवंत म्हणाले की जीवनामध्ये निर्वाणाकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे आसक्ती कमी करण्याचा संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की गरीबच राहण गरीबच मरा. भगवंताचं वचन असं नाहीये. उलट पक्षी भगवंताला गरिबी आवडत नव्हती, परंतु भगवान म्हणाले की धन दौलत श्रीमंती आपल्याकडे असताना देखील आपल्यात आसक्ती नसावी. पुन्हा मिळू दे, पुन्हा मिळू दे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे म्हणता म्हणता बटन दबते तरी म्हणते हा टाका अजून. काय टाका अजून, काय टाका अजून, बघा सांगा ना तुम्ही, आहे का. आणि त्यामुळे बघा आसक्ती संपविण्यासाठी कमी करण्यासाठीच आपण संकल्प केला पाहिजे. त्यासाठी समाधानाची प्रवृत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. संतुष्टी परमं धन, कोणाचं वचन आहे हे? आपल्या भगवंताचं वचन आहे. संतुष्टी परमं धन. संतुष्टी मीन्स समाधान. सकाळी म्हटलं ना तुम्हाला, समाधान, या समाधानासारखं दुसरं धन नाही. धन असून पण आसक्ती, लालसा, मोह जर असेल आणि आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे आणि त्याच्यातच चेहऱ्यावर आपल्या हास्य असेल तर खरा धनवान कोण आहे? गरिबीतूनही देण्याची भावना आहे आणि श्रीमंत असताना देखील घेण्याचीच भावना आहे, देण्याची भावना नाही, तर खरा श्रीमंत, खरा धनवान कोण? कोण? ज्यांच्याकडे समाधान आहे, संतुष्टी आहे, नाही का, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, ते खरे समाधानी आहेत. आणि समाधानाचं धन हे आपल्याकडे असावं म्हणून भगवंताने सांगितलं आसक्तीपासून दूर राहण्याचा एक संकल्प मनुष्याला करता आला पाहिजे. तर तुम्ही आता गृहस्थ जीवनातून श्रमण जीवनात आलात, नाही का, तर तुम्हाला श्रम करायचे आहेत. सकाळी म्हणालो मी, कोणते श्रम करायचे? आता हे आसक्तीपासून अलिप्त किंवा दूर राहण्याचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आसक्ती सर्वात मोठी मोबाईलची आहे सध्या. तर मोबाईल पासून 7 दिवस कुठल्याही कारणाने माझ्याकडे मोबाईल आला पाहिजे असा मनात तुमच्या विचार येता कामा नये. आणि घरी काय व्हायचं तर काही नाही, जे व्हायचं तेच होते बघा. कोणाच्या असण्यानं आणि कोणाच्या नसण्यानं या जगाचं काही बिघडत नाहीये. जे व्हायचं तेच होते आणि निसर्ग नियमानुसार खरंच जे व्हायचं तेच होते. कारण पळसाला पानं किती आहे पाहिलं तुम्ही? आपल्या इथं मॉनेस्ट्रीत पळसाचं झाड तसंच ठेवलंय, आम्ही तोडलं नाही. उद्या येऊन कोणी म्हणू नये की खरंच असतात का, आम्ही पाहिलंच नाही काही. तर आपली सुगतबोधी चैत्य जो आहे त्या चैत्याकडे पळसाचं झाड आहे. आता तुम्हाला 7 दिवस पाहायला मिळेल तर जाऊन निरखून पहा त्याला खरंच किती पानं असतात. एका त्या देठाला 3च पानं असतात. आणि त्यामुळे बघा आसक्ती जी आहे ती त्यागण्याचा संकल्प करा. दुसरा संकल्प आहे द्वेषापासून दूर राहणे. द्वेष मोठा भयंकर आहे. भगवंताने त्याला अग्नीची उपमा दिली आहे बघा. कशाची? अग्नी, जाळ. अग्नीचा काय गुणधर्म असतो माहिती तुम्हाला? जळणे आणि जाळणे. फक्त जाळणे नाही आहे, जळणे आणि जाळणे. जसं की शेकोटी पेटवायची आहे. आता तुम्ही सकाळी तिकडे चुलीवरती पाणी ठेवलं होतं, कोणीतरी चूल मांडून, तर तुम्ही माचीच्या काडीने त्या चुलीला पेटवत होतात. अगोदर ती चूल पेटली की माचीची काडी, अगोदर माचीची काडी. तुम्ही गॅसला ते हे लायटर वापरत असाल, गॅसचं ते कॉक सुरू केलाय, त्यातून गॅस येत आहे, तुमच्या हातात लायटर आहे, तर अगोदर लायटरला ठिणगी लागते की अगोदर ते गॅसचं ते बर्नर जळते? लायटरची ठिणगी पेटली पाहिजे ती, तर ते जाळ घेईल का नाही. म्हणून जळणे आणि जाळणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं हा क्रोध, हा द्वेष जो आहे, हा द्वेष सुद्धा त्या अग्नी समान आहे. ज्याच्यामध्ये कोणाच्या मनात उत्पन्न होईल तो, मी तुम्ही कोणी असो, अगोदर आपल्याला जाळते बघा. भयंकर जाळते, ते त्रास देते आपल्याला अगोदर. बघा तुम्ही कोणाच्या प्रती जेव्हा कधी द्वेष निर्माण झाला असेल तुमच्या मनामध्ये, तर अगोदर आपल्याला ते एकदम असं वेगळंच बनवते बघा. कारण द्वेष, अहंकार, ईर्ष्या, जलसी, क्रोध, मत्सर, हे आसक्ती, मोह, हे दुर्भाव जेव्हा आपल्या मनात निर्माण होतात ना, पहिली गोष्ट चेहऱ्यावर दिसतात ते लगेच. मी नेहमी सांगत असतो हसण्यावरती नेऊन की हा जो डिस्प्ले आहे ना, हा 5 CCTV कॅमेरे लावलेले आहेत आपल्या बॉडीला, शरीराला. किती?
तुम्हाला शिकवेल मी आता, एकदाच शिकवत नाही. शरीराला किती कॅमेरे लावलेले? 5 कॅमेरे लावले. आपल्या इथे कॅमेरे लावले, तिकडे कॅमेरे लावले, सगळे कॅमेरे. तर आपल्या शरीराला पण 5 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत एकदम. आणि ते तर सीसीटीव्ही कॅमेरे एवढे, त्याचं रिझॉल्युशन जे आहे, त्याची बारकावा जो आहे, त्याची झूम क्वालिटी कशातच मोजू शकत नाही. एवढे जबरदस्त 4Kच्या पुढे गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आपल्या शरीराला लागलेले. आणि त्याचा डिस्प्ले इथं आहे. पण तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, आणि माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ज्याचे त्याचेच कनेक्शन आतून जोडलेले आहेत ना. 5 कॅमेऱ्याचे कनेक्शन वायर इथं जोडलेली आहे. इथं दिसते मग काय आहे, इकडं काय आहे, कोणत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय सुरू आहे ते इकडं दिसते, इकडं उमटते. मग काय नाराज व्हायला काय झालं म्हणतात तुम्हाला? एवढं राग राग करायला काय झालं तुम्हाला? मनात उतरून पाहिलं का? कसं ओळखलं? हे डिस्प्ले हे लगेच ओळखते. कोणा मनात लोभ आहे, कोणाच्या आसक्ती असते बघा, अशी स्वार्थी प्रवृत्ती, मागण्याची, लाचारीची, पुढं पुढं करण्याची, कोणती समजा आसक्ती निर्माण झाली, कुठं दिसते अगोदर? चेहऱ्यावर लगेच दिसते बघा. प्रेमही चेहऱ्यावर दिसते आणि क्रोधही चेहऱ्यावर दिसतो. चांगुलपणाही मनातला चेहऱ्यावर दिसतो आणि वाईटपणाही चेहऱ्यावर दिसतो. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की द्वेषापासून दूर राहण्याचा संकल्प करा. आता तुम्ही तुमच्या गृहस्थ परिवारामध्ये किंवा व्यवहारामध्ये वागत असाल तर तेव्हा धक्क्याला बुक्कीनं असं का तसं काय असं करत असाल, इथं तसं करता येणार नाही. हा संकल्प करायचा तुम्हाला. कारण तुम्ही निर्भर आहात, आता श्रमण जीवनामध्ये आहात आणि 7 दिवस आहात. तर 7 दिवसांपर्यंत भगवंताने सांगितलेली लाईफ, भगवंताने सांगितलेलं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. तुम्हाला मिलिंद प्रश्न, आता मी ते मेंढक प्रश्न म्हणालो ना, ते वाचण्यास प्रारंभ केल्यावर तुम्ही बघा, त्या सम्राट असलेल्या मिनॅंडरने, मिलिंद राजाने भन्तेकडे मिलिंद प्रश्नातील मेंढक प्रश्न विचारण्यापूर्वी स्वतः 7 दिवसांपर्यंत आर्य उपवासाचं पालन करून स्वतःमध्ये पात्रता निर्माण केली आणि नंतर तो भन्तेकडे गेला भन्तेला प्रश्न विचारण्यासाठी. हे मी तुम्हाला सांगेलच, आता वाचून दाखवेलच या सेशन मध्ये पुढल्या. तर सांगायचंय मला तात्पर्य की आपण कशा, दुसरा संकल्प कोणता आहे? द्वेषापासून दूर राहण्याचा संकल्प तुम्ही करा. प्रत्येक एक जण एकमेकांसोबत भावाभावाचा मैत्रीचा व्यवहार ठेवला पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाला ऍडजस्ट केलं पाहिजे, धक्क्याला बुक्की केली नाही पाहिजे. गादी सरकली माझ्याकडे, माझी उशी घेतली का, माझा ड्रेस कुठे आहे, माझी बॅग कुठे आहे? अरे बाबा, ड्रेस गेला ना आता 7 दिवसापर्यंत, गादी गेली ना आता घरची, फोमची गादी, कशाची गादी, तुमचा सोफा, तुमचा बेड, आणि बापा त्याची आठवण नका करू. 7 दिवस राहायचा तर संकल्प करा त्याचा, नाही तर त्याच्यावरून भांडण, नाही का, बाथरूम वरून भांडण, आंघोळीवरून भांडण. तर ते कशावरून भांडण, कशावरून वाद माणसात होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून आपली जी द्वेषाची प्रवृत्ती आहे ती आपण सोडण्याचा संकल्प केला पाहिजे. तिसरा संकल्प सांगितला बघा, मनामध्ये दयाभाव आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, स्थापित करता आला पाहिजे. दयाभाव सांगितला ना भगवंताने, जसं पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही शिकवलं भगवंताने की प्राण्यांची हिंसा करू नये. तर हिंसा करू नये तर काय करावं? कारण 5ही सील जे आहेत ना ते नकारात्मक दिलेले आहेत बघा. मी त्याच्यावरती बोललेलो आहे, सकारात्मक आणि नकारात्मकता. कारण नकारात्मकच सील आहे बघा. पाणाती पाता वेरमणी म्हणजे प्राणी हिंसा करायची नाही, अधिना दाना वेरमणी म्हणजे चोरी करायची नाही, कामी सुमिचाच्या वेरमणी म्हणजे विचार करायचा नाही, मुसावादा वेरमणी म्हणजे खोटं बोलायचं नाही, चुरामेरे म्हणजे दारुगांच्या बिडीचं माझं अलिप्त राहायचं आहे का नाही. तर हे नाही करणार नाही सांगितलंय. तर मागे फार वर्षापूर्वी आम्हाला, जेव्हा फार लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर तेव्हा एक जणांना विचारला बा प्रश्न. ते अभ्यास होते बिचारे, ते आम्ही बारीक नवीनच, एवढा काय अभ्यास नव्हता. ते म्हणे म्हणते की हे मला एक प्रश्न विचारायचा, म्हणे हे जे सांगितलं भगवंताने की बा हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, मादक द्रव्यांचं सेवन करू नका, हे करू नका म्हणून सांगितलं म्हणे, मग काय करायला सांगितलं म्हणे सांगा. आता मी मुकाच बसलो बा, आता मी वाचलंही नव्हतं हे. आता
हे प्रारंभीची गोष्ट, म्हणजे दीक्षा घेऊन काही 2-4-5 दिवस झाले असतील मला. सांगा म्हणजे. आता मी म्हटलं बा आता कसं सांगू कुठून सांगू, हे आता मीच अभ्यास करू लागलो बा, याला कुठून सांगू. नाही तुम्ही चिवर घेतलं म्हणून सांगा. त्याला कळे ना की मी बारीक आहे, छोटा आहे, मी आता दीक्षा घेतली असेल, याला ढेकळं माहित नसेल, हे शिकू लागलं सामने राय, त्यांना तरी कळावं का नाही. ही पण एक गोष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. समोरचा अज्ञानी असेल तर त्याच्या अज्ञानाला ओळखण्याचं ज्ञान तरी किमान समोरच्याकडे असावं का नाही. समोरचा म्हणत आहे मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, माझाच प्रकाश सगळीकडे पडाव. अरे हो पडाव, पण ज्ञानी आहे तर समोरच्याला पण ओळखण्याचं ज्ञान असावं का नाही. ते ज्ञान नसेल तर मग कोणतं ज्ञान आहे. समजलं तुम्हाला. म्हणून बघा ज्ञानीवंतांचे सुद्धा प्रकार सांगितले भगवंताने, त्याचे उदाहरणासह पण भगवंताने उपदेश दिलेले आहे. तर सांगतो हे यासाठी की म्हणजे हे पंचशील आज्ञा खरंच नकारात्मक सांगितलं, त्याची सकारात्मक बाजू पण आहे. तर एकच तुम्हाला हे मी सांगत आहे की भगवंताने सांगितलं तिसरा संकल्प करा. कोणता? दयावान बनण्याचा संकल्प केला पाहिजे. जसं पाणाती पाता वेरमणी आहे की हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आहे, म्हणजे हिंसा करणार नाही. मग हिंसा करणार नाही तर काय करणार, तर दयावान बनणार आहे. काय बनणार आहे? दयावान, करुणावान बनणार आहे. आपल्या समान दुसऱ्याचं जीवन आहे असं आपल्याला फील करता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. जसं मला कोणी मारलं तर आवडेल का, मला कोणी शिव्या दिल्या तर आवडेल का, मला माझा कोणी क्रोध केला, द्वेष केला, मत्सर केला तर आवडेल का आपल्याला, आपली कोणी निंदा केली तर आवडेल का आपल्याला, आवडेल. मग आपल्याला जर आपल्याबद्दल असं कोणी वागते आवडणार नाही आहे, आपल्याला कोणी अधिकार दिला किंवा आपण जसं तसं वागत असेल दुसऱ्यांबद्दल तर दुसऱ्याला आवडेल का मग ते. तर म्हणून भगवंतानं सांगितलं की आपल्या समान दुसऱ्यांना आपण समजलं पाहिजे. आपल्या समान म्हणजे कोणत्या अर्थाने म्हटलं की जसं आपल्याला कोणी त्रास दिला नाही पाहिजे असं जर आपल्याला वाटते आहे तर जगातल्या प्रत्येक प्राण्याला वाटते की आपल्याला पण त्रास दिला नाही पाहिजे. मग या तत्वावर, या बेसवर भगवंताने सांगितलं की हिंसा करू नका, तर दयावान करुणावान बना. आपल्यामध्ये जशी आई आपल्या लेकरांना जपते, तिच्यामध्ये ती दया असते, तिच्यामध्ये ती करुणा असते, फक्त ती लिमिटेड असते. कारण आपलं ते पोरगण, दुसऱ्याचं ते कार्ट म्हणते. 2 पोर आहे वाया गेले, समजा तुमचे नाही गेले वाया, म्हणजे तुमचं एक आहे दुसऱ्याचं एक आहे, वाया गेले, भांडण झालं तर आपलं वाया गेलेलं आहे, आपल्यापेक्षा दुसरं कोणाला कसं माहित राहील. पण भांडणामध्ये काय सांगते, महापोरासारखं कोणाचं तुम्ही ना बोलूच नका, म्हणजे माझ्या पोराबद्दल बोलूच नका म्हणते. यानं साऱ्या गावभर ढिंडोरा पेटवलाय, सारं गाव जाळलं यानं. आणि आई असल्यामुळे काय म्हणते, बाप असल्यामुळे काय म्हणते, माझ्या पोरासारखं कोणाचं पोरग नाही. आणि दुसऱ्याच त्याचं काय विचारता बापा, बसा चहा घेता, जेवण वगैरे केलं का, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, असं पाखडते बारीक. बापा 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 बापा, आहे नाही का इकडचं तिकडचं त्याला तेल मीठ मसाला लावू 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 सांगते. आणि आपला विषय आला तुमचं, अरे बाप काय सांगू, खालची नजर वर करत नाही, मला काही घेऊ देत नाही घरात, पाणी देऊ का मम्मी, पप्पा जेवले का तुम्ही, हातपाय दाबून देऊ, इकडं गळा दाबत असेल तरी आपल्या पोराबद्दल म्हणते माझं फार चांगलं आहे. आणि म्हणून बघा भगवंताने सांगितलं आपल्या मनामध्ये दयाभाव निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे. आहे जग वाईटही आहे, चांगलंही आहे, पण जग वाईट आहे, जगातले काही लोक वाईट आहेत, याचा अर्थ असा आहे का की आपण त्यांना मारझोडच करावं, त्यांना आपण त्रास दिला पाहिजे का, नाही. आपण जग वाईट आहे म्हणून आपण वाईट नाही बनलो पाहिजे, हे भगवंताचं आपल्या तत्व आहे. म्हणून दयाभाव करण्याचा तुम्ही संकल्प करा एकमेकांच्या प्रती. त्यानंतर सांगितलं बघा आई वडिलांची सेवा करण्याचा संकल्प पण सांगितला बघा. कोणता? आता तुम्हाला ज्याला कुणाला आई वडील आहेत, माता पितू उपठ्ठानं पुत्तदारस्य संग हो अनाकुलाच कम म्हणता येतं मंगलम उत्तमं. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पहा त्यांच्यात गुण अवगुण असतात, असं नाही की आई वडील आहेत म्हणून श्रेष्ठ, म्हणजे काय म्हणू त्याला की परिपूर्णच आहेत.
आई वडिलांमध्येही दोष असतात, नसतात असं बिलकुल नाही, कोण म्हणूही नाही. कारण मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, भगवंताशिवाय परिपूर्ण कोणी नाही आहे. जग भलेही म्हणत असेल मी परिपूर्ण आहे, कोणी म्हणत असेल, पण बिलकुल परिपूर्ण आपण नाही आहे. भगवान बुद्ध आणि अर्हत जे झालेत तेच परिपूर्ण असतात, बाकीचे कोणी परिपूर्ण नसतात. म्हणून प्रत्येक मुलांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी माता पित्यांची सेवा केली पाहिजे, शुश्रूषा केली पाहिजे. त्यांच्या पडत्या काळामध्ये त्यांची काठी, त्यांचा आधार बनलो पाहिजे. त्यांची औषधोपचार असतील, जेवण खावण असेल, त्यांचा मान सन्मान आदर असेल, हा आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून तोही संकल्प करा असं भगवंताने सांगितलं. बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येकाने, कारण वेळ प्रत्येकावर येते. गृहस्थ जीवनामध्ये आज कोणी आपल्या आई वडिलांची सेवा करत नसेल तर तुम्ही जे तरुण असता, स्त्री असो की पुरुष असो, तुम्ही म्हातारे होता एक दिवस. मग तुमच्याही वाट्याला तुमचा मुलगा, तुमची सून येते आणि मग तेव्हा जैसी करणी वैसी भरणीची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नसतो. आणि असे मायबाप पाहतो समाजामध्ये हतबल झालेले, कारण आपलेच दाता आणि आपलेच ओठ असतात. कोणाकडे बोलून दाखवण्यातही अर्थ राहत नाही, इज्जत जाते म्हणतात लोक आणि सहन करतात. परवाला मी एक व्हिडिओ पाहिला बघा, एका भगिनीने, सुनेने सासूला म्हाताऱ्या असलेल्या अशी लाथ मारली कमरेत. बघा, ओळखीच्या शहरातला आणि ओळखीच्या एरियातला तो व्हिडिओ व्हायरल झाला. बघा, मी शहानिशा केली त्याची. तर कमरेत लाथ घातली सुनेने बघा, आणि व्हरांड्यात ती म्हातारी पडली बघा, आडवीच, आणि तडपत होती बघा. तर ही अशी वेळ तर कोण्या मायबापावर येऊ नये. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, असे जर कोणी कर्म करत असेल, भलेही ते मायबाप चांगले नाही समजा काही वेळेला, पण असं कृत्य कधी करता कामा नये. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये रडू आपल्यामुळे अश्रू येत असतील, म्हणजे त्यांना वाईट वागवल्यामुळे, तर भगवंताने त्याला गरु कर्मात मोडलेला आहे. कोणत्या कर्मात? म्हणजे कर्माचे पण प्रकार सांगितले भगवंताने. आपल्या चॅनलवरती हे सगळं काही आहे, तुम्ही बारकाईने ऐकत असाल तर. गरु कर्म मोठं डेंजरस असते. लोक म्हणतात ना कर्माचं फळ कधी भेटते, तर गरु कर्म जे सांगितले भगवंतानं त्याचं तात्काळ फळ मिळते याच जन्मामध्ये, जर तुम्हाला कधी अनुभवायला मिळेल त्याचं. आणि म्हणून आई वडिलांच्या सेवेचा संकल्प करा म्हणाले. त्यानंतर सांगितलं वडीलधाऱ्या लोकांचा आदर करण्याचा संकल्प करावा. जसं तुम्ही खाली बसला, बरोबर आहे, वयाने मी समजा तुमच्या मध्ये बसलेल्या काहींच्या पेक्षा मी लहान आहे वयाने, पण दीक्षेनं इथे या ठिकाणी मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे, ज्येष्ठ आहे आणि गुरु आहे समजा, दीक्षा दिली आहे म्हणून. तर त्यामुळे तुम्ही खाली बसलात, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कमी झाले मी मोठा, तो विषय नाही. इथे आदराचा विषय आहे. कशाचा विषय आहे? आदराचा, रिस्पेक्ट भगवंतानं सांगितली. भगवंताच्या समोर सुद्धा राजे लोक येत होते, मोठमोठे विद्वान लोक येत होते, भगवंताला वंदन करत होते. झुकणं, लवणं, वाकणं, विनम्रता हे आपल्यातल्या नैतिकतेचं प्रदर्शन घडवून देते. बघा, कशाचं नैतिकतेचं प्रदर्शन आहे झुकणं वाकणं. पण फक्त त्याच्यात फरक एवढाच आहे, कोणासमोर झुकतो हे मात्र एक वेगळा विषय आहे. कोणासमोर म्हणजे काय? आता निवडणूक आहे. आता काय आहे? निवडणूक. आमच्याकडे पहा बरं, आमच्याकडे पहा बरं, तुमच्याकडे येऊन मत असं आमच्याकडे पहा बरं, त्यांच्याकडे असं पाहायचं, पाहिलं जा पुढं, पाहिलं जा पुढे, एवढंच म्हणा, काही घेऊ नका त्यांच्याकडे. मत विकलं नाही पाहिजे, आपण विकल्या गेलो नाही पाहिजे, कारण गाढवाला इथं किंमत आहे. म्हणजे खरोखरच कोणाला? तुम्ही बाजारात कधी गेलात पाहिलं तर गाढवही फुकट भेटत नाही, आणि आपण 500 रुपयात विकत. तर मी तसं म्हणत नाही. त्याच्यामुळं विकल्या जाऊ नका, आणि तिथे तशा लोकांसमोर झुकण्यात काही अर्थ राहत नाही. लाचारी युक्त झुकणं आणि आध्यात्मिक दृष्टीने झुकणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, MA, PhD, DSc, LLD, लीट बॅरिस्टर ॲट लॉ, एवढ्या डिग्र्या घेतल्या. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकले की नाही, उस्मानिया विद्यापीठामध्ये शिकले. ते बाबासाहेब झुकले. कोणासमोर झुकले? बुद्ध, धम्म आणि संघासमोर झुकले. आणि त्यामुळे बघा, कोणासमोरही झुकायला नाही सांगितलं, पण योग्य ठिकाणी आपण झुकलो पाहिजे, वाकलो पाहिजे. एक तर आपले गुरु शास्त्र भगवान बुद्ध, त्यांचा धम्म, त्यांचा संघ, आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आपण
नतमस्तक झालोच पाहिजे, झुकलोच पाहिजे, वाकलोच पाहिजे, त्यांना वंदन केलंच पाहिजे, कारण ते श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळे त्यानंतर माता पिता. कोण? माता पिता. तर माता पिताच्या सेवेचा संकल्प, त्यानंतर वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचा संकल्प, त्यानंतर मधुर भाषेचा संकल्प पण करता आला पाहिजे. कारण मी सांगतो कधी कधी नेहमी, हे लय मोठं डेंजर असते माणसाचं. हे माणसं तोडते पण आणि माणसं जोडते पण. भगवंताकडे काही नव्हतं, ही वाणी चांगली होती. आणि व्यवहारातही बघा ना तुम्ही, काही लोकांना लोक जोडता येतात आणि काही लोकांना लोक जोडता येत नाहीत, तोडतात लोक. आणि म्हणून ही जीभ, हे शब्द शस्त्रा समान असतात बघा. कधी कधी कशा समान? शस्त्रा समान असतात. आणि त्यामुळे कसे वापरायचा शस्त्र, कुठे वापरायचं, कसं वापरायचं याचंही ज्ञान असलं पाहिजे. म्हणून मधुर भाषा भगवंताने सांगितलं. मुसावादा वेरमणीमध्ये हे एक शील आहे. मुसावादा वेरमणीमध्ये 4 सील आहे, तर त्याच्यात अंतर्भूत हे एक सील आहे, मधुर भाषा. कठोर भाषा आणि मधुर भाषा. कठोर उठ तिथे बसा बरं, जरा फरक समजलं? उठ तिकडे बस. तिथं बसता का? हा शब्द कशा आहे बघा, कृती तीच आहे. उठता का? तिथं बसता का? जरा उठ इथं बसता का? तिथं बस. ही भाषा मधुर भाषा आणि कठोर भाषा. भगवंतानं सांगितलं, भाषा जर मधुर असेल तर वाघही आपला होते. वाघ म्हणजे कोण? बसलेले वाघ वाघीण नाही. वाघ म्हणजे जंगली वाघ, जंगली सिंह, जंगली प्राणी सुद्धा आपली वाणी जर मधुर असेल तर ते आपले होऊ शकतात. परंतु वाणी जर आपली कठोर असेल तर आपलेही लोक आपल्यापासून दूर जातात. म्हणून मधुर भाषेचा संकल्प करा. आपल्या भाषेमध्ये काय? माधुर्य असायला पाहिजे, प्रेम, ओलावा असायला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. कारण तुम्हारा हमारा साथ, माझीच गोष्ट करत नाही, प्रत्येकाचा आपला साथ कोणाचा कुठपर्यंत आहे हे सांगता येते का आपल्याला? नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? हो मी चांगलं बोललोच नाही. हो बोललोच नाही म्हणजे काय? मग बोला, संकल्प केला पाहिजे की नाही? उद्या असा पश्चाताप होता कामा नये आपल्याला की आपण बोललोच नाही घड्या. त्याच रागात, त्याच द्वेषात, त्याच गाठी मारून ठेवल्या आपण. समोरचे लोक बदलले बी, त्यांचं मनही बदललं आणि आपण तीच गाठ मारून अशी पक्की दिसले, गाठ पक्की. मी काय बोलू, मी कशाला जाऊ, मला काय माहित. अरे बाप्पा बस तसेच जा, वाकडेच जा. मग तिथं मग अंगठे बांधतात लोक. अरे बांधा बाप्पा, यांचे अंगठे बांधले का हो, हात असे बांधले का हो? बांधतात की नाही लोक? अरे खरंच बांधतात हो. आम्ही जवळ जाऊन पाहतो निरखून, आणि तुम्ही दिल्या गेल्यावर तुम्ही पाहत असाल ना, बांधतात की नाही? मग काही काही लोक जे वाकडेच जातात की नाही, त्यांना सरणावर नेताना बांधून नेतात बघा. आणि म्हणून इतकं वाकडं होण्याच्या अगोदर आपण स्वतःला सरळ केलं पाहिजे बघा. आणि त्यामुळे मधुर भाषेचा संकल्प करा. त्यानंतर सांगितला, निंदा किंवा चुगली यापासून विरत राहण्याचा संकल्प करा. निंदा मोठी डेंजर असते बघा. एकमेकांची निंदा बोलायला काही वाटत नाही आपल्याला, पण आपल्या एका शब्दामुळे, एका वाक्यामुळे कधी कधी समोरच्याच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो बघा. म्हणून धरली जिबकी लावली टाळेला, असं कधीही आपण दुखवल्या गेलो म्हणून किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही म्हणून कधी कुणाची निंदा करता कामा नये. बऱ्याचदा असं होते की आपल्या मनासारखं झालं नाही, मनासारखं वागलं नाही, मनासारखं बोललं नाही कोणी, की आपण निंदा करतो, त्यांची चाहडी करतो, चुगली करतो. पण तशा आपल्या त्या चाहडीमुळं, एका वाक्यामुळे कधी कधी त्या समोरच्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा वाईट परिणाम होत असतो बघा. म्हणून भगवंतानं सांगितलं की चहाडी चुगलीपासून, निंदा करण्यापासून विरत राहणे म्हणजे दूर राहण्याचा संकल्प सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर सांगितलं, निस्वार्थ भावनेतून दान देण्याचा पण संकल्प करता आला पाहिजे. जीवनामध्ये भगवंताने निर्वाणाकडे जाण्याच्या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. पहिली तर दान, त्यानंतर सील आणि त्यानंतर समाधी. ह्या 3 अशाच पायऱ्या आहेत, ह्या अशा नाही आहेत. निर्वाणाच्या 3 पायऱ्या कशा सांगितल्या? अशाच आहे. जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे ना, त्याला सारांश मध्ये 3 मध्ये त्याची विभागणी केली आहे. ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो ना आपण, त्याची विभागणी 3 पायऱ्यांमध्ये केली, 3 स्टेप मध्ये केलेली आहे. पहिली त्याची स्टेप कोणती आहे? दान. कोणती? दान. दान तेव्हाच करू शकतो आपण जेव्हा आपल्यामध्ये दुसऱ्याचा विचार आहे, आपल्यामध्ये दुसऱ्याच्या हिताची भावना आहे, दुसऱ्याच्या प्रती करुणा आहे, दुसऱ्याच्या प्रती दया आहे, प्रेम आहे, तर दान करू शकतो बघा. म्हणून दान देणे युद्धा समान आहे.
भगवंताने काय शब्द वापरला दानाला? दान हे युद्ध करण्यासमान आहे म्हणाले भगवान बुद्ध. सोपं नाही आहे सोडणं. आपली वस्तू आपलं धन सोडणं सोपं आहे का? तुम्हाला काय वाटतं, लोकांकडे आहे म्हणून लोक देतात दान? दान देण्यासाठी ती भावना निर्माण व्हावी लागते. लोक एवढं दान देतात बघा. आता आपला कार्यक्रम झाला की नाही 19 तारखेचा, एवढा मोठा कार्यक्रम झाला 19 तारखेचा बघा. कोणाकडेही पावती बुक घेऊन कोणी गेलं नाही आपल्या त्या कार्यक्रमासाठी मागायला. इवन एवढा मोठा कार्यक्रम झाला, एवढ्या लोकांनी दान दिलं बघा स्वइच्छेनं. तिथे त्यांचा सत्कार, स्वागत समारंभ, नाव गाव, तुम्ही होते ना कार्यक्रमात, ऐकलं कोणाचा केला? गौगोवा. अहो स्वागत समारंभ स्किप केला आपण कार्यक्रमात, माहिती तुम्हाला? स्वागत समारंभ स्किप केला आपण आणि दानाचा कार्यक्रम, स्वागताचा कार्यक्रम जो काय होता स्किप करून मग धम्मदेसना कंटिन्यूअस चालल्या बघा. बघ तुम्ही होतात सर्वजण बघा त्या कार्यक्रमासाठी. आणि म्हणून दान ही श्रद्धेनं दिल्या गेलं पाहिजे. कशाने? श्रद्धेने दिल्या गेलं पाहिजे. त्यालाच दान म्हणतात. स्वइच्छेने, श्रद्धेने. आपला आता द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं सुद्धा जे काम होत आहे लोकांच्या श्रद्धेने, स्वेच्छेने दिलेल्या दानावरतीच होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या विटा असतील, त्यासाठी लागणारी रेती असेल, त्यासाठी लागणारं लोखंड असेल, सिमेंट असेल, ते सुद्धा आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगतोय ओव्हरऑल मी, ज्यांना कुणाला श्रद्धा निर्माण होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कार्य भंतेजी करत आहेत असा विश्वास ज्यांना असेल त्यांनी आपल्या श्रद्धेतून ते दान देऊ शकतात. त्यासाठी मी सांगणारच आहे पुढे कधी, आता काय काय किती लागणार आहे ते असो, विषय वेगळा. तर सांगत आहे यासाठी की निस्वार्थ भावनेतून दान देण्याचा संकल्प आणि मदत करण्याचा पण संकल्प आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी पण सांगितलं आपल्या कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी तुम्ही दान दिला पाहिजे. आणि देतात काही लोक निस्वार्थपणे, नावही घेऊ नका म्हणतात काही लोक. तुमच्या माहितीसाठी सांग, मदतही केली पाहिजे. दान वेगळं, मदत वेगळी. तर मदतही केली पाहिजे, एकमेका सहाय्य केलं पाहिजे ना. प्राण्यांनाही मदत केली पाहिजे, माणसांनाही मदत केली पाहिजे आणि दान पुण्यही केलं पाहिजे. याचाही संकल्प करा म्हणाले भगवान. त्यानंतर सांगितलं आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे, याचाही संकल्प करा. आता मी तुम्हाला म्हणाल आपल्या समान, आपल्याला जे दुःख नको आहे, आपल्याला जो त्रास नको आहे, आपल्याला जी परेशानी नको आहे असं वाटतं, तसे परेशानी तसा त्रास दुसऱ्यालाही आपण देता कामा नये, तसा संकल्प. त्यानंतर सांगितलं शांत राहण्याचा संकल्प. हा मोठा अवघड आहे. कोणता? बघा, जेवण अंगी लागलं की ते शांत राहणं वेगळं. जेवण अंगी लागल्यावर तर शांत राहणं वेगळं, ते तर डरकाळ्या फोडत शांत राहते, ढराव ढराव ढराव, तर ते वेगळं. आणि खरोखर असं एकदम शांत, संयमी, सहनशील एकदम असं राहणं वेगळं आहे. बडबड करणं सोपं आहे आणि शांत राहणं कठीण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा. तुम्ही आता तुम्हाला कोणाला जमत असेल तर 7 दिवसापर्यंत मी मौन धारण करेल. अत्यावश्यक जे आहे तेच मी बोलेल, अनावश्यक जे आहे विषय सोडून, 7 दिवसाचा विषय सोडून जे आहे ते मी बोलणार नाही. तुम्ही संकल्प करून पहा किती अवघड वाटेल तुमच्यापैकी कोणाला. पण जर तुम्हाला जमलं तर तुमच्यासारखे तुम्हीच, आणि तुम्ही सक्सेस झालात असा त्याचा अर्थ होईल शिबिरामध्ये येऊन. आणि म्हणून तुम्ही हे संकल्प स्वतःवरती करून घ्यायचे आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हा शांत राहण्याचा संकल्प पण करता आला पाहिजे. आणि भल्या भल्याना हा करता येत नाही, कारण बडबड्या स्वभाव राहते लोकांचा, नाही का? बोलायला पाहिजे म्हणतात कोणीतरी. काही लोक ध्यान साधनेल्या शिबिराला जातात, तिथे आर्य मौन पाळावं लागतं की नाही, तर तोंड मुख करून ते असं नजरेनं पाहत. माणूस प्राणी असा आहे त्याला मुकर आहे म्हटलं बा, तर त्याला तोंडानं कुठं बोललो म्हणते मग मी. आणि असं बोलून समजा एखाद्याला म्हटलं काय कशाला बोलता, मी कुठं बोललो म्हणते पुन्हा. सांगा तुम्ही, आता आहे का नाही? हे मोठं अवघड आहे बघा. आणि त्यामुळे इशाऱ्याची भाषा सुद्धा मौन मध्ये मोडत नाही. इशाऱ्याच्या भाषेलाही बोलणंच म्हणतात. म्हणून इशाऱ्याची भाषा शक्यतोवर करायची नाहीये. म्हणून शांत राहण्याचा संकल्प करा. मनाला निर्मळ, शेवटचं सांगतो तुम्हाला, मनाला निर्मळ किंवा शुद्ध करण्याचा संकल्प. जे कोणी व्यक्ती या संकल्पाची पूर्तता करेल त्याला निर्वाण प्राप्त होते. आणि हे सगळे संकल्प करत असताना आपल्या मनाला निर्मळ, शुद्ध करण्याचाही संकल्प ज्याला कुणाला करता येईल तेच लोक निर्वाणाकडे वाटचाल करू शकतील, असं भगवंताचा आपल्या
वचन आहे बघा. तर मनाला शुद्ध निर्मळ करण्यासाठी हे आत्ताचे जे यापूर्वीचे संकल्प मी तुम्हाला सांगितले, व्यावहारिक दृष्ट्याही सांगितले आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सांगितले, ते हे तुम्हाला करता आले पाहिजे संकल्प. तर तुम्ही कराल? सर्वांना विचारतो आहे, करता येतील का? नाही तर बापा नळी फुंकली सोनारे. किती वाजल्यात? 2 वाजले असतील का? जावा का मग आता? आणि मग सुरू. मग चप्पल कुठे गेली माझी? हा, गाडी आली नाही, मला इथंच सोडलं. हे सगळं गेलं पाण्यात. तर हे धम्मश्रवण करणाऱ्यांचेही काही लक्षणं सांगितले. तर तुम्ही धम्मश्रवण करणाऱ्यांपैकी बनले पाहिजे, यासाठी म्हणून तुम्ही तसाही संकल्प करा. स्वतःला श्रद्धावंत बनवा, स्वतःला धार्मिक बनवा, सहनशील बनवा, स्वतःला शांत बनवा, सेवाभावी बनवा, करुणाभाव मनामध्ये बाळगा आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा ठेवून संकल्प करा की मी काटेकोरपणे, त्रास जरी होईल मला तरी 7च दिवस माझ्याकडे आहेत, म्हणून या 7 दिवसाचा यथोचित मी लाभ उठून घेईल आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या वाट्याला माझ्या संस्कारामुळे जे काही अवगुण असतील, दुर्गुण असतील, ते मी काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. मी बुद्ध धम्म संघावरती, बाबासाहेबांच्या विचारांवरती निस्सीम स्थिर श्रद्धा ठेवील, असाही संकल्प आपण सर्वांनी करावा. अशा प्रकारची एक अपेक्षा या सेशनमध्ये तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो. आजचे भोजन दानदाते मायाताई पोपट वाघमारे आणि संपूर्ण दानदाते परिवार आणि संपूर्ण शिबिरार्थी श्रामणेरांच्या प्रती सुद्धा सद्भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देत आहे. आपलं शेड्यूल पुढे पुढे चालूच राहील आणि प्रत्येक सेशन आपण अटेंड करून या शिबिराचा लाभ घ्याल अशी अपेक्षा. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.